नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 मार्च 2019 संयुक्त पूर्व परीक्षा 2019 संपन्न झालेली आहे व या व्हिडिओमध्ये मी गणित व बुद्धिमत्तामधील जे 15 प्रश्न आहे त्या सर्व 15 प्रश्नांचे उत्तर देणार आहेत व डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तरी तुम्ही याचा फायदा घ्यावा व येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यासाठी याचा वापर करावा. तर बघा, हा जो एक प्रश्न होता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं उत्तर चुकलेलं आहे. काही लोकांनी 16 लिहिलं आहे, काही लोकांनी दुसरं, काही लोकांना वाटलं हा प्रश्न कॅन्सल होईल. पण आता याच्यामध्ये बघा, यांनी काय केलं आहे की समजा या ए पॉईंटपासून राम 3 किलोमीटर चालत गेला, ठीक आहे. नंतर तो काय केला, डावीकडे वळला आणि किती गेला, 4. दुसऱ्या केसमध्ये श्याम अपोजिट साईडला गेला 4 किलोमीटर, नंतर त्याच्या डावीकडे वळाला, ठीक आहे. त्याच्यामुळे याची डावी बाजू इकडे आणि याची डावी बाजू इकडे. आता त्यांना आपल्याला विचारलं आहे हे जे अंतर आहे हे किती आहे. तर याच्यासाठी आपण काय करू, आपण एक आयात कन्स्ट्रक्ट करू. आयात म्हणजे काय, ही 4 आहे तर ही पण बाजू समोरची किती होईल, 4 होईल. हे 5 तर हे 5 होईल. हे 4 आणि 3 7, म्हणजे हा आयात झालेला आहे. याची लांबी आहे 9 आणि रुंदी आहे 7. तर आता आपल्याला कर्ण आहे, हा काय आहे, कर्ण. तर याचं उत्तर कसं काढायचं, 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग, 81 आणि 130. मग काही लोकांना वाटलं असेल यार 81 वर्गमुळात 130चं उत्तर कसं काढायचं. तर आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग किती आहे, 121. 12चा वर्ग आहे 144. मग याच्यामध्ये कुठतरी आहे 11.5चा वर्ग. आपल्याला माहिती आहे 5साठी आपण 25 लिहितो आणि 11 गुणिले 12 132. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते 11.5 पेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 11.4 आहे, ठीक आहे. 11.4. तुम्हाला जर एक्झॅक्ट काढायचं असेल तर याच्यामध्ये बघा, आपण 114 गुणिले 114 जी वैदिक मॅथमॅटिक्सची पद्धत आहे त्याच्यानुसार आपण जर इथं केलं तर इथं आलं 128 आणि हा 14चा वर्ग 196 आणि 1 इथं ॲड केला म्हणजे 129.96 उत्तर आहे. ते जवळपास 130च्या बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर आहे 11.40. प्रश्न काही कॅन्सल होणार नाही आहे. तरी ज्यांचा चुकला आहे, काही लोक कॅन्सल करायचा प्रयत्न करतील पण कॅन्सल होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या उत्तरांपैकी सगळ्यात जवळचं जे उत्तर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. चला आपण नेक्स्ट प्रश्न बघू. हा सेट ए आहे. आता हा जो प्रश्न आहे याच्यात त्यांनी काय केलं आहे बघा, हा बाजूचा काय आहे, चौरस आहे, ठीक आहे. हा आहे चौरस, याच्यामध्ये वर्तुळ आहे आणि यांनी इथे एक आपल्याला आयत दिलेला आहे. हा एक आयत आहे. असं बघा, याची रुंदी 4 आहे, हे 8 आहे. तुम्ही इथून जर एक अशी लाईन काढली तर ही काय आहे, रेडियस आहे. तस त्या पद्धतीने ही पण रेडियस आहे. मग जर तुम्ही हा जर बघितला तर हा झाला वरचा आपला काय झाला, ही जी डायग्राम आहे ही झालं आपलं एक प्रकारचा, त्याला म्हणू आपण स्क्वेअर झाला. तर मग ही बाजू आर आहे तर ही पण बाजू आर झाली. तर या आरमधून जर 8 वजा केले तर ही जी बाजू आहे इथून इतकी ती आहे R-8. त्याच पद्धतीनं हा जो पूर्ण काय आहे, हे जर आर असेल तर ही पण रेडियस आहे. या रेडियसमधलं 4 गेलं तर राहिलं किती, R-4. आता हा काय झाला, 90 अंशाचा कोन. आता पायथागोरसचा थेरम इथे लावायचा. पायथागोरस थेरम म्हणजे काय, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. तर हा पाया R-8चा वर्ग प्लस R-4चा वर्ग बरोबर आरचा वर्ग. R² -16R प्लस 64, R² -8R प्लस 16. इकडे झाला एक आर झाला, हा आर कॅन्सल केला, इकडचा एक आर कॅन्सल केला, म्हणजे R² -24R प्लस हे झाले 80. याचे जो 2 विभाग तुम्ही जर फॅक्टर पाडले, अवयव पाडले तर एकामध्ये येतं. याचा अर्थ काय की 2 संख्या अशा बघायच्या की त्यांचा गुणाकार आला पाहिजे 80, बेरीज आली पाहिजे -24. तर R-20 R-4 म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली, 20, ठीक आहे. थोडेसे तुम्ही जर बघितलं तर रिसेंट काळामध्ये ना, अलीकडच्या काळामध्ये जी मॅथमॅटिक्स किंवा रिझनिंगच्या प्रश्नांची जी लेवल आहे गणित व बुद्धिमत्ताची ती वाढलेली आहे, ठीक आहे. माझं थोडंसं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं आहे. मी आहे सुशील रगडे, माजी व्यवस्थापक भारतीय रिझर्व्ह बँक. मी एनलाइट एज्युकेशन औरंगाबाद येथे गणित शिकवतो.
गणितामध्ये मला आधीपासूनच आवड आहे. स्कूलमध्ये असल्यापासून 10वीमध्ये मी मॅथ्समध्ये फर्स्ट होतो स्टेटमध्ये, आणि जवळपास सगळ्या परीक्षांमध्ये मला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. राज्यसेवाच्या मागच्या वर्षीच्या सीसाईडमध्ये मला 180 मार्क पडले होते. यावर्षी पण जवळपास 160च्या आसपास मार्क असतील. ठीक. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. तर हा एक प्रश्न बघा, हा लेंदी प्रश्न होता. ॲक्च्युली तुम्ही जर PSIची जर परीक्षा बघितली, आपल्याला 100 प्रश्न आणि 60 मिनिट, त्याच्यामुळे एका प्रश्नाला 0.6 मिनिट म्हणजे 36 सेकंद मिळतात. तर या 36 सेकंदामध्ये हे सगळं करणं फार अवघड आहे. मी ज्यावेळेस पेपर सॉल्व केला, मला हे 15 क्वेश्चन करायला 40 मिनिट लागले. परीक्षा तर काय मी दिलेली नाही आहे, पण मग 40 मिनटं याला लागले, तर मग मला 20 मिनटामध्ये बाकीचे 85 प्रश्न सॉल्व होईल का नाही होईल ते काय सांगता येत नाही. आता हा सगळा आपण एक प्रश्न कसा सॉल्व करायचा ते बघू. याच्यात डायरेक्ट मी सांगतो. याच्यामध्ये काय केलं इथून आपण, की आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. आर शुक्रवारी म्हणजे फ्रायडे, जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. ठीक आहे, बायोलॉजी शिकवलं. ठीक आहे. जो प्राध्यापक भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू हा गणित विषय शिकवतो. हा फिजिक्स, त्याच्या आधी मॅथमॅटिक्स कोण शिकवतं, क्यू शिकवतो. व्ही हा रविवारी शिकवतो. व्ही काय करतो, रविवारी शिकवतो, पण तो रसायनशास्त्र, केमिस्ट्री आणि इंग्लिश शिकवत नाही. यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी एस हा अर्थशास्त्र शिकवतो. म्हणजे यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी एस काय शिकवतो, इकॉनॉमिक्स शिकवतो, अर्थशास्त्र. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो. पी हा मंगळवारी ट्यूजडेच्या दिवशी काय शिकवतो, भूगोल म्हणजे जॉग्रफी शिकवतो. टी हा इंग्रजी शिकवत नाही. टी हा कोणता विषय शिकवतो. आता हे सगळे आपण जे आहेत ते सगळे, क्यू आहे मॅथमॅटिक्स, हे सगळं प्लॉट केलेलं आहे. एस आहे इकॉनॉमिक्स. आता बघा काय दिलं आहे, टी इंग्लिश नाही आहे आणि व्ही पण इंग्लिश नाही आहे. ठीक आहे, म्हणजे इंग्लिश इथं पण नाही, इंग्लिश इथं पण नाही, म्हणजे हा आहे इंग्लिश. बरोबर आहे. व्ही केमिस्ट्री नाही आहे, तर मग केमिस्ट्री राहायला कोण, टी, म्हणजे टीचा कोणता विषय आहे, केमिस्ट्री. ठीक आहे. तुम्हाला जर फास्ट वाटलं असेल हे, तर परत तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्लो करून हळूहळू बघू शकता. 89. आता याच्यामध्ये एकदम सोपं आहे बघा. याच्यात काय दिलं आहे माहिती का, याच्यामध्ये कोणते दोन शेजारी नाही. हे एवढं सगळं प्लॉट करायची मी आता एक्सप्लेन केलं आहे कसं कसं बसला आहे, की बाबा पी हा टीपासून उजवीकडे दुसरा आहे, टीपासून उजवीकडे हा पहिला दुसरा आहे, एस हा पीचा शेजारी नाही, व्ही हा यूचा शेजारी आहे. एक काय कंडिशन दिली, पी हा टीचा उजवीकडून दुसरा आहे, तसंच तो आर व व्हीचा सलग शेजारी आहे. याचा अर्थ काय असतो, सलग शेजारी म्हणजे काय, पी इकडं असेल तर एका साईडला आर आहे, दुसऱ्या साईडला व्ही आहे, किंवा इकडे व्ही आर आहे. मग याचा अर्थ काय, आर आणि व्ही जवळजवळ येऊ शकत नाही. त्याच्यामुळे बाकी काही न करता आपण डायरेक्ट आन्सर करू शकतो, आर आणि व्ही ह्याचा आन्सर आहे. कारण की हे दोघं पीच्या बाजूला आहे, त्याच्यामध्ये दोघं शेजारी असू शकणार नाही. आता हा जो प्रश्न आहे हा एखाद्या वेळेस कॅन्सल होऊ शकतो, कारण की मी मुद्दामून इथे खाली इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. वरती जर तुम्ही मराठीत जर वाचलं ना तर कन्फ्युजन होतं बघा. टी हा आरपेक्षा वेगाने वाढणारे व पाण्याची जादा मागणं करणारे पीक असून ते टीपेक्षा जादा पैदास करते. म्हणजे टीबद्दल बोलताना परत ते टीच म्हणले. तुम्ही जर इंग्लिश वाचला तर तुम्हाला कळेल काय दिलं आहे, टी इज अ फास्ट ग्रोईंग अँड मोर वॉटर डिमांडिंग दॅन आर. म्हणजे टी काय आहे, आरपेक्षा जास्त वेगवान आहे, आणि काय म्हटलं त्यांनी, टीची जी कॅपॅसिटी आहे पाण्याची ती पण वॉटर डिमांडिंग कॅपॅसिटी जास्त आहे. एखाद्या वेळेस कॅन्सल होऊ शकतो, कारण की मराठीतून काहीच अर्थ लागत नाही. इंग्लिशमध्ये काय आहे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आता इथं काय म्हटलं बघा, आर विच गिव्स मोर यील्ड दॅन टी. त्याच्यामुळं आरचं जे यील्ड म्हणजे काय पैदास आहे ती काय आहे, टीपेक्षा जास्त आहे. पी गिव्स मोर यील्ड दॅन आर. पी गिव्स मोर यील्ड दॅन आर म्हणजे पी काय केला मी आरच्या आधी लिहिला. अँड ग्रोज फास्टर दॅन क्यू. फास्टर दॅन क्यू कोण आहे, पी आहे. हे तर पी फास्टर दॅन क्यू. क्यू इज मोर वॉटर डिमांडिंग दॅन टी. क्यू काय आहे, टीपेक्षा जास्त वॉटर डिमांडिंग आहे. बट इज सेकंड लोएस्ट यील्डर. सेकंड लोएस्ट यील्डर म्हणजे काय, की ज्याची पैदासची जी कॅपॅसिटी आहे ती खालून दुसरी आहे. म्हणजे मी इथं लिहिलं आहे 2 नंबरला क्यू. हां, एस इज द स्लोएस्ट ग्रोईंग. एस इज द स्लोएस्ट ग्रोईंग म्हणजे एसला मी काय केलं आहे सगळ्यात शेवटी लिहिलं आहे, वेगामध्ये म्हणजे ग्रोमध्ये. अँड लिस्ट वॉटर डिमांडिंग आहे म्हणजे हा पण सगळ्यात काय पाहिजे,
सगळ्यात कमी त्याला पाणी लागणार आहे. बट गिव्स हायेस्ट यील्ड, पण यील्ड काय त्याची सगळ्यात जास्त आहे. कोणाची? एस इज द स्लोएस्ट ग्रोइंग इन ऑल क्रॉप्स गिव्ह द हायेस्ट यील्ड. हायेस्ट यील्ड आहे कोणाची? एसची. आर इज मोर वॉटर कन्झ्युमिंग. आर इज मोर वॉटर कन्झ्युमिंग. ओके, हे इथं एस पाहिजे, सॉरी इथं एस पाहिजे. खरं काय दिलं त्यांनी? हायेस्ट यील्ड आहे. आता हे का केलं बघा मी इथे मध्ये. आता बघा PRT हे सलग आहेत. PRT काय? PRT सलग म्हणजे यांचा क्रम हा असा आहे, आधी P पाहिजे, मग R पाहिजे, मग T पाहिजे. पण यांनी काय दिलं आपल्याला की S सगळ्यात पुढे आहे, म्हणजे S इथं पाहिजे, आणि Q जो आहे तो मागच्या साईडनी दुसरा आहे, खालून दुसरा आहे, म्हणून मी इथं Q लिहिलं. म्हणून हा जो आहे सिक्वेन्स तो आहे S P R Q आणि T. बघा यालाच इतका वेळ लागलो, तर परीक्षेमध्ये एवढा कोणाचा पेशन्स नाही आहे की तो इतका विचार करून करेल. पण तरी हे मी एका मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व्ह केले. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. R is more water demanding. R is more water demanding and grows faster than P. R काय? P पेक्षा आधी पाहिजे, आणि इथे पण पाण्यामध्ये पण तो पुढं पाहिजे. सिलेक्ट द क्रॉप. आता आपल्याला असं क्रॉप पकडायचं आहे की त्याच्यामध्ये पाणी त्याच्यापेक्षा जास्त लागणारे जितके पिकं आहेत तितकेच प्रॉडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे पैदासमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहेत. तर असं कोणतं आहे उत्तर? आर. कारण आरच्या पुढे इकडे 2 आणि आरच्या इकडे 2 खाली, हे सारखंच पाहिजे. त्यांनी काय दिले बघा, ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारे जितकी पिके आहेत, ज्याच्यापेक्षा म्हणजे या आरपेक्षा किती पिके? 2, आणि तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास करणारी पिके आहेत, कमी पैदास करणारे 2. हा ऑप्शन कोणता आहे? आर. हे प्रश्न बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपण सोडून देऊ, पण असंच सोडत करत आपण इतक्या पुढं आलेलो आहेत, आणि परीक्षा आपली क्लिअर झाली पाहिजे, इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्याच्यामुळं जरी बोर झाला आपल्याला, तरी आपल्याला मन लावून ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यात काय दिलं आहे बघा, एका तळ्यात एक स्तंभ आहे, हा झाला स्तंभ. निंबा स्तंभ तळ्याच्या खालील चिखलात आहे. हा काळा जी काढली लाईन मी ती चिखल आहे. हा किती? अर्धा, म्हणजे त्याला आपण करू x/2. त्याच्यावर 1/3 भाग. 1/3 म्हणजे काय? पूर्ण स्तंभाच्या 1/3 आहे, खालच्याच्या 1/3 नाही आहे, म्हणून हा झाला x/3. आणि वरती जो आहे तो 7 आहे. मग आता काय आहे, हा जो पोर्शन आहे हा किती आहे? x/2 आहे, बरोबर आहे, अर्धा आहे ना. म्हणजे x/2 मधून जर हा x/3 गेला तर किती राहिले? 7 राहिले. मग x/2 - x/3 किती येतं? x/6. म्हणजे xची लांबी किती आहे? 42. आता आपण काय करू, वाटलंच तर व्हेरीफाय करून बघू. 42 चे अर्धे 21, 21 खाली याच्या 1/3 म्हणजे 14, आणि वरती राहिले 7, म्हणजे वरती चिखलाच्या 21 आहे, खाली 21 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे. आता बघा मागच्या पण वेळेस मी ज्यावेळेस हे घेतलं होतं एक्झाम्पल, त्याच्यात सांगितलं होतं की या टाईपचा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न येतो. आता मी तुम्हाला 3ही एक्झाम्पल करून सांगतो. त्यांनी काय सांगितलं आहे की याच्यामध्ये जो फितूर व्यक्ती आहे तोच खोटं बोलतो, म्हणजे खोटं बोलणारा एकच आहे. मग आता काय करायचं आपल्याला, याच्यात बघा काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. याच्यात काय करायचं, प्रत्येक केसमध्ये मी एक पकडून दाखवलं आहे. एकच खोटा बोलणारा पाहिजे. तुम्ही काय करा, या पहिल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल अली काय खोटं बोलणार आहे, तर एकच चूक पाहिजे, 2 बरोबर पाहिजे. आता समजा मी याला खोटं बोलणारा पकडलं, तर बेला काय म्हणते? सारा फितूर आहे. सारा फितूर आहे का? नाही, म्हणजे हे चूक बोलते. सारा काय म्हणते? बेला खोटे बोलते, हे बरोबर आहे, आणि हा खोटं बोलणार आहे कारण आपण पकडलं आहे त्याला. म्हणजे या केसमध्ये 2 चूक आहे, 1 बरोबर आहे, म्हणजे ही कंडिशन चूक आहे. आता ही कंडिशन बघू. आता मी साराला पकडलं आहे खोटं बोलणारी किंवा फितूर आहे, तर अली काय म्हणतो? बेला फितूर आहे. बेला फितूर आहे का? नाही, सारा फितूर आहे, म्हणजे हे उत्तर हे जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. बेला काय म्हणते? सारा फितूर आहे, हे वाक्य बरोबर आहे. सारा तर ऑलरेडी खोटं बोलते, म्हणजे या वाक्यामध्ये पण 2 खोटे झाले, 1 बरोबर झालं, म्हणजे ही पण कंडिशन बरोबर नाही आहे, ही पण नाही. आता जे उत्तर आहे ते उत्तर कसं बरोबर आहे ते तुम्हाला सांगतो. बेला खोटं बोलते, आपण पकडलं. अली काय म्हणते? बेला फितूर आहे, बरोबर आहे का? यस. सारा म्हणते बेला खोटं बोलते, बरोबर आहे का? यस. म्हणजे या केसमध्ये ही जी कंडिशन आपण पकडली ही ॲक्च्युली बरोबर आहे, म्हणजेच याचं उत्तर काय आहे? बेला. अजय आणि विकास, ॲक्च्युली मला आठवतं मी परवाच हे ॲक्च्युली लेक्चर ऑनलाईन माझं लेक्चर चालतं अनअकॅडमीमध्ये,
बँकिंगसाठी. त्याच्यामध्ये मी परवाच हे लेक्चर घेतलं होतं, आज 24 तारखेला 22 तारखेला. सेम क्वेश्चन आहे. त्याने काय दिलं आहे, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. हे 3:11. विकास हा मीनाच्या वडिलांपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचं वय 7 वर्षांनी 25 आहे. 7 वर्षांनी म्हणजे आज किती राहील, -7 करायचे म्हणजे 78. विकास मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. याच्यातून 12 वजा केले तर 66 आले. हा 11 म्हणजे 66, 3 म्हणजे 18, कारण की हा 6ने गुणाकार केला. आणि दिलं काय, अजयचे वडील 25 वर्षांनी जास्त आहेत, मोठे आहेत, म्हणजे 18 + 25 = 43, म्हणजे उत्तर काय आहे 43. ठीक आहे. आता हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता बघा. याच्यात काय दिलं होतं की एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबूच्या रसाने भरलेली. 1 लिटर म्हणजे आपण 100 ml पकडू, याच्यामध्ये 100 आहे. हंसाने वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्समधील रस ओतला. वाय बाटलीची धारकता, ॲक्च्युली कधी कधी धारकता आपल्याला समजणार नाही. धारकता म्हणजे काय, कॅपॅसिटी येते. ठीक आहे. वाय बाटलीची धारकता एक्स बाटलीच्या निम्मी आहे. म्हणजे हे जर 1000 असेल तर हे किती आहे, 500. यानंतर एक्स बाटलीतील आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. म्हणजे इकडे दोन्ही मिळून किती आले, हे 600 आहेत, दोन्ही मिळून किती पाहिजे, 400 पाहिजे. वाय या बाटलीची 1/5 तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरलेली आहे. तर वाय किती आहे, 500, याचं 1/5 म्हणजे 100, म्हणजे वायमध्ये 100 आहे. तर याचा अर्थ हे 600, याच्यातले 100 इकडे आले तर राहिले किती, 300. आणि त्यांनी म्हटलं काय की झेडमध्ये जेवढं आहे त्याच्या फक्त अर्ध भरलेलं आहे. मग झेडची टोटल कॅपॅसिटी किती झाली, 600. मग काय केलं, हंसाने झेडमध्ये पूर्ण पाणी भरलं. आता हे 300 प्लस हे 300 किती झालं, 600. म्हणून उत्तर काय, 0.6. आपण तिथं 1000, 500 आणि 600 का पकडलं, कारण की ते कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून. तुम्ही परत हे बघू शकता, तर त्यामुळे तुम्हाला समजेल. आणि हे प्रत्येक परीक्षेमध्ये असं करू नका की हे समजलं नाही सोडून देऊ, हे समजलं नाही सोडून देऊ. तर बऱ्याच परीक्षांमध्ये, येणाऱ्या कोणतीही परीक्षा असू द्या, गणित बुद्धिमत्ताशिवाय पास होणं अवघड आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न परत बघा व समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता हा पण एक नवीन प्रकारचा प्रश्न होता, पण याच्यामध्ये ना सत्यविधान शोधणं एकदम सोपं आहे. मी सगळं लिहिलं आहे बघा याच्यात. हे जे वाक्य आहे ना, पिंक एक्स असेल तर व्हाईट वाय असेल, पिंक नसेल तर यांनी काय विचारलं आहे, साधं आहे बघा. पिवळा झेड गुलाबी एक्स नाही, हेच तर वाक्य दिले यांनी इथे. गुलाबी एक्स नाही तेव्हा पिवळा झेड आहे, म्हणजेच याचं उत्तर काय, 3. ठीक आहे. हे जे आहे याला कॉन्ट्रॅडिक्ट करतं. नंतर हे पण चूक आहे, हे पण चूक आहे. हे दिलेलं एकदा व्यवस्थित बघून घ्या. इथं काय दिलं आहे, पांढरा वाय तर गुलाबी एक्स नाही का, असतो, म्हणजे हे चूक आहे. इथं काय दिले, पांढरा वाय नसताना झेड पिवळा नाही, पांढरा वाय नसताना झेड पिवळा नाही का, पिवळा आहे, म्हणजे हे चूक आहे. नंतर इकडे पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, गुलाबी एक्स आहे का, गुलाबी एक्स नाही आहे, म्हणजे पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही असं पाहिजे, कारण की इथं दिलेलं आहे. म्हणून उत्तर आहे 3 नंबर. चला, आता हे राज्यसेवा परीक्षामध्ये आता डिसिजन मेकिंगला किंवा त्या टाईपचे प्रश्न आहेत, तरी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. एका राज्याचा शिक्षण विभागाने 14 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली ती तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यासाठी उत्तेजन देत आहे. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, हे एक शब्द महत्त्वाचे अंडरलाईन केलेले, आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना आखली आहे. या योजनेत भाग घेऊन गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील, असं त्यांचं गृहीतक आहे. वरील युक्तवादीत त्रुटी, ही त्रुटी काय याच्यामध्ये, की मला सांगा, याच्यामध्ये गीताचं जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला ती अंडरस्टँड झाली पाहिजे, समजली पाहिजे. यांनी काय दिलं आहे, भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्ही गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. याच्यामध्ये गीता येणार किंवा नाही येणार हा प्रश्न नाही आहे. गीता जर आपल्याला समजलेली असेल तर आपण त्याचं ॲप्लिकेशन करू शकतो. पण यांचं म्हणणं काय याच्यामध्ये, की ती पाठ पाहिजे, याचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे, हे वाक्य काय आहे, ही सगळ्यात मोठी त्रुटी आहे. यांचा काही संबंधच नाही आहे. ठीक आहे. सर्जनशील आहात याचा तर त्यांनी काही रिलेव्हन्स नाही आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, की पाठांतर करायला लागणे हीच याच्या मेनमध्ये त्रुटी दिलेली आहे. आता याच्यामध्ये हा पण एक प्रश्न तसाच आहे. आता याच्यात काय दिलं मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो. याच्यात काय म्हणलं यांनी, की बाबा लोक आजकाल सायकल जास्त चालवतात, मग त्यांनी हेल्मेट घातलं पाहिजे.
पण मग प्रत्येक गोष्टी धोका असतो आणि माणसं स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. मग त्यांचं म्हणणं काय की लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामागे शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालवल्यानंतर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे व ते लोकशाही जीवनमार्गाच्या विरोधी आहे. वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण कोणते आहे? उत्तम विवरण म्हणजे काय? लोक म्हणतात की मला सायकल चालवायला आवडतं, तर मी चालवणार, पण मी हेल्मेट घालणार नाही. हेल्मेट घातलं नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो, पण मग सरकार हे असं नाही करू शकत. मग तसंच आहे, त्याच्यासाठी कोणतं एक्झाम्पल हे आहे मौजेसाठी. जसं की काही लोक बेनाड्रिल घेतात, बेनाड्रिल तर पूर्ण घेतलं तर नशा चढते असं म्हणतात. तर मग त्याच्यामध्ये काय म्हणतं, यांचं काय म्हणणं आहे की मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं करू शकतं का सरकार? नाही. तुम्हाला जरी ते आनंद वाटत असेल तर सरकारची ती जबाबदारी आहे की लोकांची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे त्याला ते कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही. हे लॉजिक आणि हे लॉजिक सिमिलर आहे. आता हे सोपं आहे. काय दिलं आहे? काहीतरी अंतर आहे आपलं. आपण 5च्या स्पीडने गेलो म्हणजे एवढा वेळ लागला. नंतर मी 6च्या स्पीडने गेलो मग कमी वेळ लागला. आणि हा वेळ किती आहे? हे 3 मिनटं उशिरा -3 आणि 7 मिनटं लवकर. म्हणजे टोटल जर तुम्ही अंतर बघितलं तर 10 मिनटाचा फरक आहे. 10 मिनटाला हे तास आहे ना, किलोमीटर पर आवर आहे. मग त्याला पण मिनटाला पण मी तासामध्ये कन्वर्ट करून घेईल. मग मी त्याला लिहिल 10/60. मग हे झालं 6D - 5D/30. म्हणजे डी बरोबर किती झाले? 5. कारण की मी इकडे काय केलं 5/30 केले. हे 30 कॅन्सल. आणि म्हणजे हा इकडचा डी राहिला, हा डी बरोबर 5. म्हणजे याचं उत्तर काय? 5. म्हणजे 5 किलोमीटर अंतर असेल आणि मी 5च्या स्पीडने गेलो तर मला काही वेळ लागणार, आणि मग नंतर मी 6च्या स्पीडने गेलो तर मला कमी वेळ लागणार. मग याच्यात किती फरक राहणार आहे? फरक राहणार आहे 10 मिनटाचा. तोच आहे आपला प्रश्न. नेक्स्ट. आता याच्यात काय दिलेलं आहे? प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत हा जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांच्या शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना अस्वस्थ आणि अपमानित करत होता. माफचा तर काही प्रश्नच नाही आहे, कारणीभूत विस्तारित ठरत नाही. अपमानित व बंदिवानचा पण प्रश्न नाही. बंदिवान कुठे याच्यामध्ये? तर काय करतो, त्यांना अस्वस्थ करत होता ना, अपमानित करत होता. हे त्याचं आन्सर आहे. इंग्लिश शब्द बघितले तर ते इंग्लिश शब्द थोडेसे अवघड होते. ठीक आहे. हे असल्या टाईपचे जे शब्द असतात हे GREच्या ज्या एक्झाममध्ये असतात, GREच्या, तर GREच्या एक्झाममधून हा घेतला असेल आणि त्याचं ट्रान्सलेशन केलं असेल मराठीमध्ये. आता हा लास्ट क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हटलं काय बघा, की याचा जर मी बॉक्स तयार केला तर बॉक्स तयार केल्यावर काय होणार आहे? हा पॉईंट याला मिळणार आहे, हा याला मिळणार आहे, एक बॉक्स तयार होणार आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे की आपल्याला असे पॉईंट शोधायचे आहेत, असे पॉईंट की जिथे नेमक्या म्हणजे काय? एक्झॅक्टली 2 डायगोनल्स. जसं की हा पॉईंट आहे, या पॉईंटला काय झालं, हा एक डायगोनल आहे कर्ण आणि हा एक डायगोनल आहे. एक पण नाही पाहिजे आणि 3 पण नाही पाहिजे. किती पाहिजे? 2. हा पहिला झाला, हा पहिला जो मी इथं 1 लिहितो, हा पहिला झाला. दुसरा इथे दिलेला आहे. ठीक आहे, 2 कर्ण आले. आता बघा, हा जो पॉईंट आहे आपण ज्यावेळेस याला उभं करू तर हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच होणार आहे. आणि ज्यावेळेस वरची घडी करू, ही घडी बंद केल्यानंतर हा पॉईंटसुद्धा या पॉईंटला लागणार आहे. म्हणजे इथं ऑलरेडी हा पॉईंट लागणार वायवाला, हा वायवाला पण लागणार. म्हणजे हा एक कर्ण आणि हा एक कर्ण इथं लागणार. म्हणून हा जो वायवाला आहे हा झाला तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट कोणता? हा पॉईंट याला लागणार, कोणत्या? एक्सला. म्हणजे मी ज्यावेळेस याला उभं करू, असं वरती उभं करू आणि याला पण या साईडने उभं केल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट एका पॉईंटला लागणार आहे. म्हणजे हा एक्सच्या ठिकाणी पण 2 कर्ण भेटले. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 4. तर अशा प्रकारे हे 15 प्रश्न झालेत. हा लेंदी पेपर होता, मला सॉल्व करायला 35 ते 40 मिनिट लागले. तर एवढे वेळ देणं बरोबर आहे का नाही बरोबर आहे हे प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीवर आहे, की बाकीचे सेक्शन 20 मिनिटामध्ये म्हणजे 25 मिनिटामध्ये त्याचे 85 प्रश्न तो करू शकतो का. ॲटलिस्ट तुम्ही जर याच्यातले काही जर प्रश्न बघितले असते तर 20 मिनिटामध्ये तुम्हाला 15पैकी ॲटलिस्ट 10 तरी जमले असते. तर बाकीचा पेपर बघून, हा पेपर बघून आता तुम्ही याच्यावर थोडंसं विचार करून जी पुढची जी काही परीक्षा येणार आहे
म्हणजे याची मुख्य परीक्षा असू द्या किंवा गट क ची परीक्षा असू द्या, आणि लेवल फार जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळं मार्केटमध्ये जे ट्रेडिशनल पुस्तकं आहेत ते सॉल्व न करता पहिली स्टेप काय केलं पाहिजे की प्रिव्हियस इयरचे प्रश्न जे आहेत, प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत, राज्यसेवा, पूर्वपरीक्षा, PSI STI, आधीच्या काही झालेल्या परीक्षा, पूर्व, मुख्य, संयुक्त झालेल्या, गट कच्या, काही UPSCचे पेपर असतील, काही बँकिंगचे असतील, काही SSCचे असतील. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करताना फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचीच प्रॅक्टिस करा, कारण की ते स्टँडर्ड प्रश्न असतात. अदरवाईज तुम्हाला जर कोणते प्रश्न दाखवले तर तुम्ही म्हणू शकता की नाही सर इतके सोपे प्रश्न येत नाही किंवा इतके अवघड प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे एक्झामचे जे जुने प्रश्न आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करा व याच्यावरून तुमचा किती स्कोअर येतो या 15 प्रश्नामध्ये ते चेक करा. आणि येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट.